नान्नज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी भरला आनंदी बाजार। यावेळी आनंदी बाजारामध्ये लागलेले विविध स्टॉल आणि दुकाने आलेल्या पाहुण्यांचं लक्ष वेधून घेत होते। तसेच विद्यार्थ्यांमध्ये देखील चांगला उत्साह पाहायला मिळाला। यावेळी उद्घाटन माननीय डॉक्टर शोभाताई आरोळे, संचालिका ग्रामीण आरोग्य प्रकल्प जामखेड व गटविकास अधिकारी श्री शुभम जाधव आणि प्रमुख मार्गदर्शक पोलीस निरीक्षक श्री महेश पाटील यावेळी उपस्थित होते। यावेळी गावचे सरपंच महेंद्र मोहोळकर, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय मोहोळकर, दिलीप मोहोळकर, महावीर मेहेर तसेच पत्रकार लियाकत शेख, पत्रकार समीर शेख, युवा नेते अमर चाऊस तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक तसेच महिला उपस्थित होत्या। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान प्राप्त होण्यास मदत होणार असल्याचं उपस्थित मान्यवर यांनी सांगितलं। मात्र यामध्ये मुलांचाही सहभाग असायला हवा होता, अशी नागरिकांमध्ये चर्चा होती। सर्वांना माझा नमस्कार। आज खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नान्नज मुली या ठिकाणी आनंदी विद्यार्थ्यांचा आनंदी बाजार या कार्यक्रमासाठी तसेच माता पालक यांचा जो काही पालक मेळावा आहे आणि हळदी कुंकू समारंभ आहे त्यासाठी आपण इथे उपस्थित आहोत। आदरणीय व्यासपीठावरील उपस्थित आमचे सहकारी रवींद्रजी घुले साहेब, कानप मॅडम, त्यानंतर आत्ताच येऊन गेलेले पाटील साहेब, त्यानंतर शोभाताई आरोळे मॅडम तसेच उपस्थित सर्व नान्नज मधील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, सरपंच साहेब, सर्व पत्रकार बंधू तसेच इथे जमलेल्या सर्व महिला पालक आणि माझे चिमुकल्या विद्यार्थी मित्रांनो, खऱ्या अर्थानं जर आज बघितलं तर शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामपंचायत यांनी आणि शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक यांनी खऱ्या अर्थानं जर बघितलं तर एक स्तुत्य कार्यक्रम आज या ठिकाणी घेतलेला आहे असं मला वाटतं। कारण विद्यार्थ्यांना फक्त शाळेमध्ये शिकवणे आणि त्यांनी ते अभ्यास करून पेपर देणे या दृष्टिकोनातून त्यांचा फक्त शैक्षणिक विकास होतो। जर विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास जर व्हायचा असेल तर त्यासाठी आपल्याला विद्यार्थ्यांना सामाजिक, आर्थिक, ऐतिहासिक या सर्व गोष्टींची भान असून द्यायला आपल्याला त्यांना तसं आपल्याला घडवावं लागतं। तर आज ह्या आनंदी बाजाराच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना एकतर तुम्ही बघितलं तर वेगवेगळे भाजीपाले इथं दिसतात, वेगवेगळे पदार्थ दिसतात, एकतर त्याची त्यांना ओळख होती, पहिली गोष्ट त्यांना त्याची ओळख होती आणि दुसरी गोष्ट जर बघितली तर ते आज व्यापार करतात।